हे मी 10 रुपयाला विकणार आहे. 10 रुपये द्रोण. ठीक आहे. कितीला विकणार आहेस? 1 रुपयाला 4. मी विकायला आणला. हे 2 रुपयाला, हे 1 रुपयाला, हे 5 रुपयाला, हे 1 रुपयाला, हे 5 रुपयाला, हे 5 रुपयाला. धन्यवाद. माझे नाव आहे. मी चॉकलेट आणले आहे. फ्रेंच फ्राईज आणले आहे. दाखव फ्रेंच फ्राईज दाखव तुझे. कितीला विकणार आहे ते? 104. समर्थ भागवत मी तुमच्याकडे आणि फराळाचे लाडू आहे. दाखव फराळाचे लाडू तुझे. कितीला विकणार आहेस? 5ला. 5ला 1. पण काम आहे. मी अननस आणलेला आहे आणि अननस 2 फोडी 5ला आहे आणि 4 फोडी 10ला आहे. मी पोहे आणलेले आहे 10 रुपये किलो. 10 रुपये किलो प्लेट. तू काय आणलं? मी अनिकेत रामेश्वर मस्के. मी आज ढोकळा आणलेला आहे. काय आणलेलं आहे? ढोकळा. ढोकळा आणलेला. कितीला विकणार आहेस? 5 रुपयाला. 5 रुपयाला किती? 5 रुपयाला 1. ठीक आहे. तू काय आणलं? नड्डे आणि चॉकलेट आणलेले आहे. विकायला आणलेले आहेत नाही का? चॉकलेट. बरं ठीक आहे. तू काय आणलं विकायला? मी 5 रुपयाचा लाडू आणला. लाडू विकणार आहे 5 रुपयाला 1. तू काय आणलं ग? पोहे आणले. कितीला विकणार आहे पोहे तू? 5 रुपयाला. 5 रुपये प्लेट. बरं बरं ठीक आहे. तू काय आणलं श्रुती? घुगऱ्या. घुगऱ्या दाखव तुझ्या घुगऱ्या. कितीला विकणार आहेस ग? 5 रुपयाला पडी. 5 रुपयाला पळी. बरं. तू ग? मी लाडू आणि पोंगे आणले. दाखव तुझे लाडू. कितीला विकणार आहेस हा लाडू? 3 रुपयाला. 3 रुपयाला 1. बरं. तू काय आणलेला आहे? मी पापड आणले. कुरकुरे आणले. बरं. कितीला विकणार आहेस मग पापड? पापड 5ला. 5ला 1. बरं ठीक आहे. तू काय आणलं का? काय आणलेलं तू? मुरकुर आणले आणि हे यक्ष आणि हे चोत्री. बरं बरं ठीक आहे. तू काय आणलेलं आहे? चॉकलेट आणि पोहे. बरं दाखव. पोहे कितीला विकणार आहेस मग? 10 रुपयाचा 1 2. 10 रुपयाला 1 2 मध्ये नाही का? बरं. तू काय आणलेलं आहे आरती? मी ढोकळा आणलेला. ढोकळा आणलेला. कितीला विकणार आहेस बरं? मी 5 रुपयाला 1. 5 रुपयाला 1. बरं बरं ठीक आहे. तू काय आणलेला आहे? तू काय आणलेला आहे विकायला? नरडे आणले नाही का? कितीला विकणार आहेस? 1 रुपयाला 2. तू काय आणलेला सार्थक? पोहे आणलेले आहेत नाही का? कितीला विकणार आहेस मग? 10 रुपये प्लेट. आणलेलं आहे गोवर्धन तू? इडली. कितीला विकणार आहेस बरं? 10ला 2. 10ला 2. बरं. तू काय आणलेलं आहे? दाखव फुटाणे. उघडून दाखव. फुटाणे आणलेले आहेत. कितीला विकणार आहेस फुटाणे? 10ला ग्लास. दाखव तुझा ग्लास केवढा आहे? बर. आणि अजून काय आणलेलं आहे? नायलॉन साबुदाणा. तो कितीला देणार आहे मग? 10ला 4 चमचे. बरं बरं ठीक आहे. ईश्वरी काय आणलेलं आहे तू विकायला? पोहे आणलेले आहेत का? बर. कितीला विकणार आहेस? 5 रुपयाला 1 प्लेट. बरं बरं ठीक. प्राची काय आणलं विकायला? हा. पोंगे पण आणले का? कितीला विकणार आहेस मग चण्याची उसळ? 5ला 1 पळी. बरं बरं ठीक आहे. स्नेहल काय आणलं तू विकायला? भेळ आणलेले. कितीला विकणार आहेस? 5 रुपयाला 1 द्रोण. बरं. काय आणलं तू विकायला? संत्रा आणलं. कितीला विकणार आहेस? 5 रुपयाला 1 का? गोड आहेत का संत्री? तू काय आणलं? पोंगे आणले. कितीला विकणार आहेस? 1 रुपयात 3 पोंगे. बरं बरं. काय आणलं विकायला? कशाचे पुढे आहेत? टकाटक. कितीला आहे? काय आणलं विकायला? आप्पे आणले. चटणी आणली की नाही आप्प्यासोबत? कितीला विकणार आहेस मग? 5 रुपयात 2 आप्पे. बर. मी आज चण्याची उसळ विकणार आहे 5 रुपयाला. 5 रुपयाला 1 प्लेट.
बरं बरं. कांदा कोथिंबीर सगळं आणलेलं टाकेल नाही का? पदार्थ आवडत असेल तर तो खरेदी करा. नसेल आवडला तर आपण पुढच्या स्टॉलला भेट द्यायची, परंतु प्रत्येक स्टॉलला आपल्याला भेट द्यायची आहे. मी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी संतोष भाऊ नक्ते यांना आमंत्रित करतो की त्यांनी आमच्या या सर्व बाल व्यावसायिकांना भविष्याच्या दृष्टीने का होईना पण थोडक्यात मार्गदर्शन या मुलांना करावं. या. नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आनंद मेळावा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साजरा करते की आपण जीवनामध्ये स्वतः जर नोकरी नाही लागली तर बिझनेस कसा करावा आणि शून्यातून प्रगती कशी करावी हे यामागचं ध्येय असते. आणि नोकरीपेक्षा जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर त्यामध्ये जास्तीत जास्त नफा मिळतो आणि आपल्या मनाप्रमाणे त्यामध्ये नफा मिळू शकतो. यासाठी चांगले स्टॉल दरवर्षी लागत आहे. असं जर तुम्ही पुढे साईड बिझनेस सुट्टीच्या दिवशी, आता शेती वगैरे नसते, शहरामध्ये गरज असते नाश्ता पाण्याची आणि स्वच्छ नाश्ता असणे काळाची गरज आहे. तुमची जर क्वालिटी छान असेल, तुमचा उद्योग चांगला असेल तर कमी पैशामध्ये चांगला आपण जास्तीत जास्त नफा मिळू शकतो. असा आनंद मेळावा आज आपल्या इथे साजरा होत आहे. त्याबद्दल धन्यवाद. प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपल्या हजर असतात. आज सुद्धा ते या बाल आनंद विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. भविष्यात आपल्याला याचा निश्चितच उपयोग होणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी शांतपणे ऐकायचं आहे बरं का. हॅलो,
सर्वप्रथम मी आज या जिल्हा परिषदमध्ये जे सर्व आपले शिक्षक वृंद आहेत, या शिक्षक वृंदांना सर्वप्रथम मी खरंच एक धन्यवादच म्हणू शकतो. दुसरं कारण आज मी हा बाल आनंद मेळावा पाहून मी माझ्या इतिहासात मागे गेलेलो. कारण या शाळेमध्ये असताना माझा स्वतः बालानंद मेळाव्यासाठी वाशिमला नंबर लागला होता. त्या गोष्टीची पुनराठवण म्हणून आज मला प्रत्येक क्षण त्या दिवसाचा आठवण राहिलेला आहे. त्या आठवण येत असताना सुद्धा याच्यामध्ये 7 दिवस जे माझा बालानंद मेळावा होता, त्या कार्यक्रमामध्ये शिकण्याची जी आवड होती ती आवड एक वेगळी आहे. आणि आज जो बालानंद मेळावा माझी शाळा माझी या कार्यक्रमाअंतर्गत सुंदर शाळा याच्यात घेतलेला जो कार्यक्रम आहे, तो कार्यक्रम खरंच एक आठवणीचा कार्यक्रम विद्यार्थ्यांचा असतो. आज मला इतके वर्ष झाली तेव्हा सुद्धा तो कार्यक्रम मला आजही आठवतो. तसाच प्रत्येक विद्यार्थ्यांना हा कार्यक्रम आठवणीचा अविस्मरणीय असतो. त्यामुळे या बालानंद मेळाव्यामध्ये अर्थ याच्यातच दडला की आनंद बालानंद मेळावा आहे. आनंद हा प्रत्येकांना विद्यार्थ्यांना मिळायला हवाच, परंतु याच्या मागचे उद्देश काय, याच्या मागचे उद्दिष्ट काय, जे उद्दिष्ट ठरवायचे ते उद्दिष्ट ते विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे. परंतु त्या उद्दिष्टापासून मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना एक आनंदही सुद्धा मिळाला पाहिजे. आणि एक आपल्या या कार्यक्रमात घेतल्या जाणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये जे प्रशिक्षण सुद्धा असते, याला एक दुसरा शब्द प्रशिक्षणचा सुद्धा दिला जातो. आता प्रशिक्षणाचा नेमका अर्थ काय? जे शिक्षण घेता घेता जे व्यवसाय केला जातो त्याला प्रशिक्षण म्हणतात. आणि प्रशिक्षणाचा जे विद्यार्थी जो निपुण असतो, या प्रशिक्षणामार्फत या व्यवसायामार्फत ज्या विद्यार्थ्यांमध्ये जे गुण असतात ते गुण विद्यार्थ्यांचे शिक्षकांना आढळून येतात. आणि ते गुण आढळल्यानंतर शिक्षक त्यांना एक मार्ग दाखवतो आणि त्या मार्गानुसार चालण्याची त्या विद्यार्थ्यांना सजेशन करतो. आणि त्याच्यानुसार जर तो विद्यार्थी घडला तर त्या विद्यार्थ्यांचं आयुष्य एक लाईफ सेटल होऊन जाते. त्यांचा एक उद्देश वेगळा आहे. आणि या उद्देशानुसार पुन्हा दुसरा असा गुण आहे की विद्यार्थी स्वतः आत्मनिर्भर, जे म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स, स्वतःवर विश्वास किती आहे. ज्या विद्यार्थ्यांना जो स्वतःवरचा विश्वास आहे तो विश्वास घेतल्यानंतर स्वतःला संपादित केल्यानंतर आपण कोणतेही कार्य करू शकतो. या कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की बालानंद मेळावा भरवणं तर हा एक शिक्षकांचा समजा दिवस आहे, परंतु या दिवसानंतर जो आजपासून तर पुढे जीवनाचं जे विद्यार्थ्यांचे ध्येय आहे ते ध्येय सुद्धा विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर करू शकते. आणि आत्मनिर्भर जे करू शकतो, जे स्वतः आत्मविश्वास स्वतःमध्ये वाढवू शकतो, तो इतर कुणीही विश्वास वाढवू शकत नाही. तो फक्त एक शिक्षक आणि स्वतःमध्ये असलेला सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे स्वतःवर विश्वास, याच्याशिवाय कोणीच वाढवू शकत नाही. त्याच्यामुळे खरं तर हा आगळा वेगळा घेतलेला जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम पाहून सर मी खरंच खूप आनंदी झालेलो आहे. कारण मी सुद्धा या कार्यक्रमामध्ये एका वेळेला सहभागी होतो. आणि तो कार्यक्रम सहभागी झाल्यानंतर त्या 7 दिवसानंतर मलाही सुद्धा असाच आत्मविश्वास स्वतःमध्ये जो सरांनी घडवून दिला होता, तोच आत्मविश्वास आज सर तुम्ही जो करत आहे ना, तो कार्यक्रम खरंच एक खूप योग्यरित्या घेता. आणि असे कार्यक्रम जर झाले किंवा इथून पुढे सुद्धा असे कार्यक्रम जर तुम्ही घेतले तर विद्यार्थ्यांना आनंद मिळून आनंदामध्ये सुद्धा द्विगुणित आनंद असा होतो की त्यांचा सुद्धा एक मार्ग मिळतो. आणि तुम्हालाही सुद्धा कळते की विद्यार्थी कुठपर्यंत आहे, त्या विद्यार्थ्यांचा गुण कुठपर्यंत आहे आणि त्या विद्यार्थ्यांना कसं पद्धतीने हँडल करायचे, या सर्व गुणांचे पाहून गावामध्ये आज जो कार्यक्रम बघायला आलेले आहेत त्यांना सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांचे, आपल्या मुलांचं, आपल्या मुलगा ध्येय काय आवडीने ते पदार्थ बनवून देतात. आणि त्याच्यानंतर त्यांना सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांचे जे बोलणे चांगले पाहून त्यांच्या सुद्धा आईवडिला सुद्धा बदल होतात. पण हे अदृश्य बदल आहे, हे बदल दिसत नाही का, कारण अचानकपणे आढळून येत नाही. हे बदल अचानक थोडे थोडे रूपामध्ये कमी कमी रूपामध्ये इतके बदलतात की ते असं वाटत नाही की या गोष्टीमुळे आपण इथपर्यंत पोहोचलो. पण वास्तविकता, याची वास्तविकता जी सत्यता आहे ती सत्यता ही विद्यार्थ्यांची या जिल्हा परिषदमधून, जो विद्यार्थी जिल्हा परिषदमध्ये असतो ना त्या विद्यार्थ्यांना औपचारिक शिक्षण हे खरंच औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण असतात. शिक्षण 2 पद्धतीचे येते, माहिती असायला पाहिजे. ते औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण. औपचारिक शिक्षण म्हणजे काय, जे आपण रोज शिक्षण 4 भिंतीच्या आत घेतो ते औपचारिक शिक्षण. आणि जे अनौपचारिक शिक्षण आहे ते अनौपचारिक शिक्षण म्हणजे आज बालानंद मेळावा भरवला, जे 4 भिंतीच्या बाहेर भरवला त्याला अनौपचारिक शिक्षण असे म्हणतात. आणि अनौपचारिक शिक्षणामध्ये जो विद्यार्थी घडतो ना तो अनौपचारिक शिक्षणात मागे राहिला नाही की त्याला जीवनामध्ये कुठेही स्ट्रगल करण्याची गरज पडत नाही. आणि त्याच्यावर एखादं संकट आलं तर त्या अनौपचारिक शिक्षणाच्या माध्यमातून तो कुठेही मागे राहत नाही.
आणि सर्वात महत्वाचं या काळामध्ये सध्या या 21व्या शतकामध्ये शिक्षकांना औपचारिक शिक्षणापेक्षा अनौपचारिक शिक्षण मिळवणं सर खूप महत्वाचं आहे. आणि सर तुम्ही अनौपचारिक शिक्षणावर जे भर देता ना ते खरंच चांगलं आहे. कारण हे शिक्षण कुठे दिलं जात नाही. हे शिक्षण फक्त विद्यार्थ्यांच्या हुशारपणावर आणि शिक्षकांनी दिलेल्या अनुभवावर असते. हे शिक्षण लहानपणी समजत नाही विद्यार्थ्यांना, पण तुम्ही जे देता, तुम्ही जे सांगता हे नंतर मोठेपणी सहज त्या विद्यार्थ्याला कळून जाते की आपल्यात जे स्टेज डेअरिंग येते, आपल्यात जे गुण येतात, आपल्यात जे वावरलेले जे आजूबाजूची जे बोलण्याची कला असते आणि जे विद्यार्थ्यांना जे व्यवसाय आहे, हा व्यवसायाची कोणाला आवड असते आणि ती आवडच लहानपणापासून जर विद्यार्थ्याच्या मनामध्ये दिसली तर आज जो विषय आहे या आपल्या वावरत्या युगामध्ये सर्वात महत्वाचा व्यवसाय आहे. आज व्यवसायाला खूप किंमत आहे आणि त्या व्यवसायाचा जर वाढ झाला तर तो विद्यार्थी कुठेच मागे राहणार नाही. आणि त्याच्यासाठी शिक्षण घेणं जरुरीच आहे. आणि तेच शिक्षण हेच अनौपचारिक शिक्षण म्हणलं जाते. बालानंद मेळावा अनौपचारिक शिक्षणात मोडला जातो. कारण तो शिक्षण हा खूप वेगळ्या प्रकारचे सहलीला किंवा कोणत्याही शिक्षणाचे 4 भिंतीच्या बाहेर आपले शिक्षक देतात त्या शिक्षणाला खूप महत्व आहे. पण ते शिक्षण जोपर्यंत तुम्ही आत्मसात करत नाही तोपर्यंत समजणार नाही. बोलायला तर खूप वेळ आहे सर, परंतु पुन्हा तुम्हाला आभार व्यक्त करतो की तुम्ही जो आमच्या गावामध्ये असे वेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेता. याच्या आधी आम्ही खूप वर्ष बघितले सर की ते कार्यक्रम होतात, परंतु खरंच तुमचे जे मनचे विद्यार्थ्यांचा तुमच्या सोबत जे राहते शिक्षक, मी सर्व शिक्षकांना ओळखतो. सर्व शिक्षकांच्या मनामधल्या मी जे आवड आहे ना सर, ही तुमची आवड खरंच वेगळी आहे. मनामध्ये जर शिक्षकांच्या आवड असते तर कोणीच रोखू शकत नाही. कारण विद्यार्थी हा शिक्षकांमागे येणारच असतो. शिक्षकांनी एक पाऊल पुढे टाकलं त्याच्यामागे विद्यार्थ्यांचं पाऊल पुढे पडतच असते. त्यामुळे तुम्ही असेच कार्यक्रम करत राहा, निश्चितच यश मिळत जाईल. हा संकट थोडी येतील पण ते संकट निवारण्याचं काम आम्ही करूच सर, त्याच्यात काही अडचणच नाही. त्याच्यामुळे तुम्ही कार्यक्रम घेतले हा खूप मनाला आनंद झाला. आणि हा बाल आनंद मेळावा जो कार्यक्रमाची सांगता आहे या सांगतामध्ये तुम्ही जर काही ना काही तर निश्चित यश येणारच येणार. त्याच्यामुळे जो आपण पंचायत समिती म्हणा, सीओ म्हणा, त्यांच्या मार्फत आपल्या विद्यार्थ्यांचा नंबर आला तिथे एक मार्गदर्शनाचा जो मिळालेला नंबर आहे तो बक्षीस नाहीये, तो आयुष्याचं सर्वात मोठं यश असते. आणि त्या यशामार्फत समोर जे घेतलेला कार्यक्रम असतो तो कार्यक्रम म्हणजे समोरच्या विद्यार्थ्यांचा वावगुण म्हणजे चांगले गुण असतात ते. त्यामुळे असेच कार्यक्रम घेत राहा. मी पुन्हा एक अभिनंदन देत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण सुद्धा शाळेमध्ये विविध प्रकारचे नवनवीन असे उपक्रम प्रत्येक वेळेस राबवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. आमच्या शाळेमधून सर्वच आमचा जो स्टाफ आहे या प्रत्येक उपक्रमामध्ये हिरिरीने असा सहभाग घेत असतो. प्रत्येकजण ज्याला जसं जमेल तसं प्रत्येकजण आपण या उपक्रमामध्ये योगदान देत असतो. आणि विद्यार्थ्यांना या सर्व याच्यामध्ये आनंद मिळाला पाहिजे, शाळेविषयी गोडी त्याला निर्माण झाली पाहिजे. बरेच विद्यार्थी असे असतात की शाळेत येत असताना रडतात सुद्धा, पण ह्या अशा नवीन उपक्रमामध्ये त्या विद्यार्थ्याला एक वेगळा बदल दिसतो, त्याला आनंद मिळतो आणि तो या शाळेच्या वातावरणामध्ये रममान होत असतो. त्यामुळे ह्या उपक्रमाला विशेष असं महत्त्व या शिक्षण प्रणालीमध्ये सुद्धा आम्ही देत असतो. मागच्याच आठवड्यामध्ये आम्ही परिसर क्षेत्रभेट हा उपक्रम घेतला होता. त्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना परिसरामधले जे अध्ययन अनुभव असतात ते त्या ठिकाणी देण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि या नवनवीन उपक्रमामुळे विद्यार्थ्याला शाळेची गोडी लागते आणि ते अभ्यासामध्ये रममान होत असतात. या उपक्रमांचा आम्हाला आमच्या शैक्षणिकदृष्ट्या शाळेमध्ये आम्हाला त्याचा फायदाच होत असतो. आणि म्हणून आपलं सर्व गावकऱ्यांचं सहकार्य आम्हाला आतापर्यंत तर मिळतच आहे, पण याही पुढे जास्तीत जास्त सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आम्ही ठेवतो. आणि आणखी विविध वेगवेगळ्या प्रकारचे आणखी काही उपक्रम नवनवीन आम्हाला आमच्या कल्पकतेतून जर करता आले तर आम्ही निश्चितच करण्याचा प्रयत्न करू. हे एवढं मी तुम्हाला आश्वासन देतो. आणि शाळेचा शैक्षणिक दर्जा असेल, विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास असेल यासाठी आम्ही प्रयत्न नेहमीसाठी करावं असं